तिसरा सामना अगदी आपल्या भेटीला आला. शिवा एंटरप्राइजेस दिघाटी आणि त्यांच्या अगेन्स्ट अक्षरा अँड जय हनुमान सारडे संघ. नाणेफेकी जिंकले दिघाटी संघाने आणि प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. सलामीचा पहिला गोलंदाजी मार्कवर ओमकार म्हात्रे. अगदी स्क्वेअर लेगला बॉल टटवला होता. पहिलाच बॉल अगदी मयूर गावंड फेस करत असताना या बॉल वरती आल्यात 2 धावा आणि 2 धावसंख्येने मात्र इथे अकाउंट ओपन केलाय मयूर गावंडनं. सातत्याने आपण विचार केला मयूर गावंडचा. आणि इथून आपण चांगला फटका मयूरच्या बॅट मधून अगदी पाहायला मिळाला आणि या बॉल वरती देखील आल्यात. पाहता पाहता चित्त्याच्या चपलाईने 2 धावा आणि 2 धावसंख्येने संघ धावसंख्या भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे सध्याच्या घडीला मयूर गावंड. आपण सातत्याने अनेक मैदानावरती बॅटिंग करत असताना अनुभवत असतोय. साडे टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी अष्टपैलू भूमिकेमध्ये खेळ करत असताना मयूरला सातत्याने साडे टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्ट्रॉंगर म्हणून ओळखला जातोय. आणि आज अगदी आपण माजी उपसरपंच 2026 मध्ये पांदिवे या नगरीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ साडेसाठी खेळताना पाहतो. इथून अगदी चांगला बॉल वेग आणि वेगावरती सवार झाला गोलंदाज ओमकार म्हात्रे आणि आलाय बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती फेकलेली बॉल गोलंदाज ओमकार म्हात्रे. इथून निर्धाव बॉल फेकलाय. कमबॅक केलाय गोलंदाजानं. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके लगावू देत नाही सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल अगदी समोर दिशेने टाकलेला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. या बॉल वरती गेला एक सिंगल. 4 बॉलचा वादवी खेळ संपला आणि 4 बॉल मध्ये ओमकार मात्र धावा खर्च केले तर 5. चांगली गोलंदाजी आहे. पिवंत शतक आता असताना अगदी शिवा एंटरप्राइजेस दिघाटी या संघाच्या बाजूने गोलंदाज ओमकार म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. इथून नेक्स्ट बॉल ओमकार म्हात्रे राईट ओव्हर द विकेट ने समोर बॅट्समन उभा आहे अजिंक्य पाटील. इथून मोठा फटका लगवायचा होता परंतु बॅटची वरची कड आणि इथून अजिंक्य जेलबाद. मात्र जय हनुमान साडे संघाला अजिंक्य मोठा फटका लागलाय. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचा हा सर्वाधिक मोठा खेळाडू सध्याच्या घडीला मात्र कोणताही भोपला न फोडता मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इनिंग नंबर 3 वरती दाखल झालाय कैलास पाटील. अगदी डावखुरा हाताचा फलंदाज आहे. सध्याच्या घडीला आपण 4-5 वर्ष आपण कैलास पाटीलचा खेळाचा जर अनुभव लावला तर साडे टेनिस बॉल क्रिकेटसाठी सर्वाधिक फॉर्मात राहिला हा खेळाडू कैलास पाटील. आज भरपूर अपेक्षा असतील अक्षरा अँड जय हनुमान साडे संघाला. इथून चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल ओमकार म्हात्रेचा. या षटकातील अगदी शेवटचा बॉल राईट ओव्हर द विकेट ना कैलास साठी. अगदी बॅटची कट बॉल निघालाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतात. बॉल उचलतील फेकतील तत्पूर्वी या बॉल वरती मिळेल 2 धावा आणि 2 धाव संख्येने शतक क्रमांक संपले पहिला आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात त्या 1 बाद 7 धावा. अगदी बॅटिंग करत असताना अक्षरा अँड जय हनुमान साडे संघ. कौतुक करावे लागेल गोलंदाज ओमकार म्हात्रेचा. अगदी कंजूसी बरी गोलंदाजी. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका लगावू दिला नाही ओमकार म्हात्रेनं. अगदी आपण विचार केला शिवा एंटरप्राइजेस दिघाटी संघ आज वाईस कार्ड एंट्री मिळाली या संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. पाटणवली वॉरियर्स अगदी काही कारणास्तव संघ या स्पर्धेमध्ये अगदी आला नाही आणि त्या जागी अगदी शिवा एंटरप्राइजेस दिघाटी या संघाला वाईस कार्ड एंट्री मिळाली आहे. तर इथून अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्यात अक्षरा अँड जय हनुमान साडे संघाच्या 1 बाद 7 धावा. इथून दुसरा गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. सांघिक दुसरा आणि आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं षटक घेऊन
गोलंदाजी मार्ग दुसरे शतक घेऊन आला गोलंदाज तुषार ठाकूर. इथून राईट ओव्हर द विकेटने समोरील बॅट्समन उभा आहे मयूर गावंड. फुल टॉस त्याच्यावरती अगदी फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलाय. बिग 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 षटकार. अगदी थँक्यू सो मच डीजे. आणि अगदी इथे सूचना आहे दोन्ही संघांना की रनआउट आणि बीमर आपण दोन संघांना एक सूचना आहे की आपण एक एक रिव्ह्यू आहे तर आपण फक्त रनआउट आणि बीमर साठी घेऊ शकता, याची नोंद घ्या. तर चला बॉल पूर्ण करा. तर चला नेक्स्ट मॅच देवा आवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट मूर 11 गोवटणे. तर चला दोन्ही संघाचे संघटक आपण आला असेल तर अगदी टॉस बॉक्स संपर्क साधा. तर अगदी फुल टॉस आणि त्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय तुषार ठाकूरच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉल वरती मयूर गावंडने षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या साहाय्याने संघ धावसंख्येत भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय मात्र 13 या आकड्यावरती. इथून नेक्स्ट बॉल गोलंदाज तुषार मात्रे. इथून शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती मोठा फटका लगवायचा होता परंतु बॉल निघालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. षटकार नंतरचा आलाय 1 बाउन्स 2 बाउन्स इंटू द रो. 4 धावांसाठी हा चौकार. षटकारानंतरचा मयूरच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावसंख्येत भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय 17 धावसंख्येवरती. इथून पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका, बॉल हवेमध्ये, बॉल खाली क्षेत्ररक्षक धावतायत आणि अगदी नोमॅन्स लँड मध्ये पडता क्षणी या बॉल वरती चित्त्याच्या चुपलाईनं 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धाव संख्येनं संघ धावसंख्येत भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावरती. इथून मात्र चांगली बॅटिंग राहिली आहे बॅट्समन मयूर गावंड. अगदी तुषार ठाकूरनं 3 बॉल खर्च केले, 3 बॉल मध्ये अगदी 12 धावा खर्च केले. त्यामध्ये एक षटकार लगावला, एक चौकार आला, एक दुहेरी आली आहे. सध्याच्या घडीला थोडासा मागणा ठरलाय गोलंदाज तुषार ठाकूर निगाडी संघाच्या बाजूने, परंतु इथून मयूर सध्याच्या घडीला लाईव्ह मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. इथून अगदी फुल टॉस त्याच्यावरती मोठा फटका लगवायचा होता. झेल खाली क्षेत्ररक्षक धावतायत परंतु इथून झालाय झेल जमिनीला दान आणि या बॉल वरती देखील आली आहे सिंगल. अगदी मोका दिलाय जे बॅट्समनने सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना प्रभावित केलाय टीम जय हनुमान साठी संघाला, परंतु इथून या बॉल वरती आली सिंगल. जीवनदान मिळालाय मयूर गावंडला आणि एका धाव संख्येने संघ धावसंख्येत भर पडली आहे, संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा इथून खेळ संपलाय गोलंदाज तुषार ठाकूरचा. अजूनपर्यंत षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. P2चं शतक अगदी हातात असताना तुषार ठाकूर सध्याच्या घडीला मागणा ठरलाय आपल्या संघासाठी. स्ट्राइक ऑन बॅट्समन कैलास पाटील. नेक्स्ट बॉल गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट ने कैलास पाटील साठी. अगदी मोठा फटका लगवायचा होता, बॅटच्या वरची कट बॉल हवेमध्ये आणि इथून टिपला गेलाय, कोणती चुकी न करता झेल आणि संपलाय बॅट्समन कैलास पाटीलचा खेळ. बॅक टू डगआउट. अगदी मोठा फटका लगवण्याच्या बेदामध्ये कैलास अगदी मिस टायमिंग झाला आणि इथून स्वतःची खेळी मात्र इथे उद्ध्वस्त झाली. अगदी 2 धावसंख्येचं मात्र योगदान दिले आपल्या टीम साठी 2 बॉल मध्ये.
आणि अगदी माझे स्कोरर मित्र स्वप्नील ठाकूर मला दर्शवत आहेत की अगदी अचूक टिप्पणी आहे त्यांची या स्कोररच्या भूमिकेमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5व्या बॉलवरती विकेट आला आणि इथून देखील दुसऱ्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरतीच विकेट आलाय. कौतुक करावं लागेल स्वप्नील ठाकूरचं. अगदी काणोकाण लक्ष देखील त्यांचं अगदी स्कोरच्या भूमिकेवरती आहे. आणि इथून या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज तुषार ठाकूर आणि अगदी नवीन बॅट्समन युनिट नंबर 4 वर दाखल झालाय उज्ज्वल पाटील. सध्याच्या घडीला 3.5 बॉल क्रिकेट मधलं आणखीन एक मोठं नाव. 2-3 वर्षापासून आपण उज्ज्वल पाटीलला पाहत असतो या टेनिस बॉल क्रिकेट पिटलावरती. सातत्याने चांगली केली, अनेक मैदानं गाजवली सध्याच्या घडीला. परंतु इथून उपसरपंच माजी उपसरपंच 2026 मध्ये पांदिवे गावच्या मैदानामध्ये उज्ज्वल पाटील चांगला बॉल. इथून मात्र बॅटची वरची कड लागली होती परंतु छेल सोडलाय यष्टिरक्षकांना आणि या बॉलवरती आली, शेवटच्या बॉलवरती आली एक सिंगल. इथून शतक क्रमांक संपलाय दुसरं आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर अक्षरा अँड जय हनुमान साठी संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात 2 बाद 21 धावा. नक्कीच आपण तुषारच्या गोलंदाजीचा अगदी विचार केला. पहिल्या 3 बॉलवरती अगदी महागडा ठरला होता गोलंदाज, परंतु तदनंतर ते 3 चेंडूचा आपण विचार केला त्यामध्ये अगदी एक विकेट देखील संपादित केली. 14 धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये, एक विकेट देखील संपादित केली. कौतुक करावे लागेल देखील तुषार ठाकूरचा. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तदनंतर केलेला कमबॅक, चांगली गोलंदाजी. तो सांघिक तिसरा शतक घेऊन आलाय गोलंदाज आपल्या कोट्यातील पहिलं. सांघिक तिसराने आपल्या कोट्यातील वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज ओमकार म्हात्रे. P1चं शतक घेऊन आला होता, अगदी पहिला शतक, त्यामध्ये अगदी 7 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक विकेट संपादित केली. अजिंक्य सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर धाडला आणि इथून दुसरं शतक, पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेट. अगदी उज्ज्वल साठी बॉल निघालाय टिप स्क्वेअर लेगला आणि पाहता पाहता अगदी बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. थँक्यू सो मच. अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना ओमकार पाटीलच्या विरुद्ध मात्र ते ठोकलाय चौकार बॅट्समन उज्ज्वल पाटील ना. इथून अगदी शॉर्ट ऑफ लाईन, त्याच्यावरती मोठा फटका लगवायचा होता. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आले आणि या बॉलला अगदी फील्ड करतील तत्पूर्वी या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि 2 धाव संख्येने संघ धाव संख्येत भर पडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आहे, अगदी गोलंदाजीमध्ये सातत्याने फेरबदल करण्याचा अगदी पराक्रम राहिलाय ओमकार म्हात्रेचा. सध्याच्या घडीला निगाडी टेनिस बॉल क्रिकेटसाठी सातत्याने चांगली गोलंदाजी, अगदी वेग आणि वेगावरती सवार होणारा हा गोलंदाज ओमकार म्हात्रे आज चांगला खेळ करतोय. परंतु खूप काही अपेक्षा असतील उज्ज्वल कडून देखील. अक्षरा अँड जय हनुमान साठी संघाला सततच्या घडीला सातत्याने इन्फॉर्म मध्ये असलेला हा उज्ज्वल एक चौकाराने खेळतोय. 7 धावसंख्येवरती 3 बॉल खेळ गेलाय. इथून पुढचा बॉल, इथून अगदी मोठा फटका आलाय, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिलाय, लांब लचक उज्ज्वल पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा षटकार. अगदी जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला बॅट्समन उज्ज्वल पाटीलच्या बॅट मधून. अगदी मी सातत्याने सांगत असतोय कारण उज्ज्वल पाटील हा 3.5 बॉल क्रिकेट साठी सातत्याने स्ट्रम्पका ठरणारा हार्ड हिटर हा बॅट्समन आहे
आणि इथून ठोकलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्येत भर पडली. संघ धावून पोहोचला 3 बॉलच्या समाप्तीनंतर 33 या आकड्यावरती. इथून आणखीन एक, अजून एक, लगातारचा दुसरा लांब 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 लचक ठोकलाय षटकार. खम्मालीची बॅटिंग आहे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. ओमकार मात्रेच्या अगेन्स्ट बॅट्समन उज्ज्वल पाटीलना 2 षटकार. मी सांगितलं होतं सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला हा खेळाडू साडे टेनिस बॉल क्रिकेटसाठी चमकदार भूमिकेमध्ये काम करत असतोय आणि इथून उज्ज्वल थांबायचं नाव घेत नाहीये. 5 बॉलचा खेळ केलाय उज्ज्वल पाटीलनं आणि 5 बॉल मध्ये 19 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्येत भर पडली. संघ धावून पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. इथून अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, मोठा फटका लगवायचा होता परंतु उज्ज्वल पाटीलच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि बॉल सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय ओमकार मात्रेनं. या षटकातील अगदी शेवटचा बॉल, अगदी षटकारानंतरचा आलेला निर्धाव चेंडू थोडासा महागडा ठरलाय ओमकार, परंतु अगदी विश्वासावरती निर्भर आहेत गोलंदाजीचा ओमकार मात्रे. इथून अगदी त्याच लेंथ वरती त्याच टप्प्यावरती वेग 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 आणि वेगावरती सवार झाला. आलाय लगातारचा निर्धाव. 3 षटकांचा इथून वादविकेल संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात. 39 धावा, 2 बाद 39 धाव फलकावरती. अगदी थँक्यू सो मच डीजे. अगदी इथून 3 ओव्हरचा स्केल संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात ते मात्र 2 बाद 39 धावा. बॅटिंग करत असताना टीम अक्षरा अँड जानवान साडे संघ चांगली बॅटिंग आहे सध्याच्या घडीला. आपण मयूर गावंडला अनुभवतोय. त्यानंतर उज्ज्वल पाटील. मयूर गावंड अगदी सलामीसाठी आलाय आणि बॅटिंग करत असताना 8 बॉल मध्ये 18 धावा 18 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. आणि त्यानंतर आपण उज्ज्वल अगदी 4थ्या क्रमांकासाठी आला. 2 षटकार 1 चौकार आणि खेळतोय. त्याने देखील 8 बॉलचा खेळ केला. 7 बॉल खेळले आणि 7 बॉल मध्ये 19 धावांचं योगदान दिलंय उज्ज्वल पाटीलनं. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय. तर चला विनंतीचा दुसरा पुकार करतो नाणेफेकीसाठी देवा आवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट मूर 11 गोडनी संघ. तर चला अगदी ही इनिंग अगदी संपता क्षणी आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधा. इथून आपला मॅच खेळवला जाईल. तर चला अगदी मैदानाकडे सांघिक 4था आणि आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिला शतक घेऊन आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती प्रणय पाटील. सामोरे बॅट्समन उभा आहे मयूर गावंड सलामीसाठी आलाय आणि अगदी इथून पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. इट इज वाईट आणि एका धाव संख्येने भर पडली. संघ धावून पोहोचलाय 40 या आकड्यावरती. पहिलाच बॉल प्रणय पाटील हातात असताना लेफ्ट ओव्हर द विकेट न वाईट फेकलाय. इथून मोठा फटका लगवायचा होता. चांगली गोलंदाजी. अगदी बॉल पडता क्षणी हलकासा वलन घेतला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज प्रणय पाटील. इथून अगदी खाली टाकलेला बॉल त्याला अगदी मिड ऑनला बॉल टटवलाय आणि या बॉल वरती देखील आली आहे एक सिंगल.
आणि एका धाव संख्येनं संघ धावसंख्येत भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय तो 41 आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे सध्याच्या घडीला गोलंदाज प्रणय पाटील. शिवा एंटरप्राइज दिगाटी संघाकडनं गोलंदाजी करतोय. मोठे फटके लगावू देत नाही. 2 बॉल अगदी फेकले. 2 बॉल मध्ये दिली एक सिंगल, एक अवांतर. 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. इथून पुढचा बॉल बॅट्समन समोर उभा आहे उज्ज्वल पाटील. इथून मात्र अगदी शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती अगदी बॅटची वरची कड घेऊन बॉल निघाला थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉल वरती देखील आल्या 2 धावा. 2 धाव संख्येने संघ धावसंख्येत भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या 43 धावा. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करते गोलंदाज शिवा एंटरप्राइज दिगाटी संघाकडून प्रणय पाटील. लेफ्ट ओव्हर द विकेटने मोठे फटके लगावू देत नाही. सध्याच्या घडीला शांत ठेवलं बॅट्समनला, परंतु उज्ज्वल सध्याच्या घडीला इन फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सध्या शांत बसलाय. परंतु इथून पुढचा बॉल उज्ज्वल साठी अगदी समोरच्या दिशेने खोलात टाकला होता, त्याला खोदून काढलाय. बॉल निघालाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले आणि या बॉल वरती चित्त्याच्या चपलाईने 2 धाव कंप्लीट केल्यात आणि 2 धाव संख्येने संघ धावसंख्येत भर पडली, संघ पोहोचलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्यात 45 धावा. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल प्रणय पाटीलचा. इथून कमबॅक करणारं शतक 4थ्या क्रमांकावरती आला गोलंदाजीसाठी आणि चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला आपण अक्षरा अँड जे हनुमान साठी संघाच्या बॅट्समनला मोठे फटके लगावण्यापासून वंचित ठेवलाय आणि मोठ्या फटक्यांच्या देखील शोधात बॅट्समन आहेत उज्ज्वल पाटील. इथून ऑफ स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर फेकलेला बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. अवांतर अतिरिक्त चेंडूची फेकी 1+1. 2 धावा मात्र इथून जोडल्या जातील धाव फलकावरती. धाव फलकावरती लागल्या 47 धावा. खराब लेंथ वर फेकलेला बॉल प्रणय पाटीलनं. अतिरिक्त चेंडू. इथून पुढचा बॉल, इथून अगदी त्याच लाईन वरती फेकलेला बॉल आणि इथून पंचांचा इशारा इट इज वाईट. अजून एक धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 48 धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ केला. इथून लगातारचे 2 वाईट बॉल फेकलेत गोलंदाज प्रणय पाटीलनं. चांगल्या लेंथ वरती फेकलेली गोलंदाजी. सध्याच्या घडीला दिशा भरकटलाय गोलंदाज प्रणय पाटील. इथून नेक्स्ट बॉल. समोर बॅट्समन उभा आहे मयूर गावंड. साडे टेनिस बॉल क्रिकेटला सर्वाधिक डेंजरस हार्ड हिटर बॅट्समन. अगदी त्याच लेंथ वरती फेकलेला बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. लगातारचा 3रा अवांतर चेंडू आणि आणखीन एक धावसंख्या धाव फलकावरती जोडली जाईल. 49 धावा. अगदी खराब गोलंदाजी प्रणय पाटील. इथून अगदी मोठा फटका लगवालाय. बॉल हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला. तो मी अगदी 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये चिपलाय झेल आणि इथून संपलाय मयूर गावंडचा खेळ. बॅट्समन आउट. तर अगदी मयूर गावंड मोठा फटका लगवण्याच्या बेतामध्ये अगदी गोलंदाज प्रणय पाटीलच्या जाल्यामध्ये अडकला आणि विकेट क्रमांक लागलाय अक्षर अँड जय हनुमान साठी संघाला 3रा मयूरच्या रूपानं आणि त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज नेट नंबर 5 वरती दाखल झालाय. जय हनुमान साठी संघाचा आणखीन एक धडाकेबाज बॅट्समन शुभम पाटील. शेवटचा बॉल गोलंदाज प्रणय पाटील. समोर बॅट्समन आहे शुभम पाटील. सध्याच्या घडीला साडे टेनिस बॉल क्रिकेट मधलं आणखीन एक मोठं नाव शुभम पाटील आहे. इथून खूप काही अपेक्षा असतील शुभम पाटील कडनं अक्षरा अँड हनुमान साठी संघाला. शेवटचा बॉल या शतकातील प्रणय पाटील. लेफ्ट ओव्हर द विकेट ना शुभम साठी मोठा फटका लगवायचा होता. अगदी शतक क्रमांक संपले 4. डॉट बॉल आलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या 49 धावा.
अगदी प्रणयचा आपण विचार केला, 4 अवांतर चेंडू फेकले या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या तर 10 धावा आणि एक विकेट देखील संपादित केली. चांगली गोलंदाजी. आपण जर स्वप्नील ठाकूर सर जर विचार केला या गोलंदाजाचा 4 अवांतर चेंडू जर सोडले तर खरंच चांगली गोलंदाजी केली आहे. आणि इथून शेवटचं शतक स्लॉग ओव्हरचं शतक घेऊन आले गोलंदाज सांघिक 5वं आणि आपल्या कोट्यातील पहिलं शतक घेऊन नितेश म्हात्रे. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचं शतक. इथून अगदी अक्षरा अँड जर्मन साठी संघाच्या फलंदाजांना धावसंख्या उभारावी लागेल, कारण शिवांश एंटरप्राइजेस दिघाडी संघ देखील कमी नाहीये. अगदी चांगले बॅट्समन देखील त्या संघामध्ये आहेत. आणि आज माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये वाईसकड एंट्रीवरती आज त्यांना जागा इथे निर्माण झाली आहे. आणि इथून शेवटचं शतक. गोलंदाज नितेश म्हात्रे, समोर बॅट्समन उभा आहे. अगदी 2 षटकार 1 चौकार सहाय्याने खेळतोय. 23 धाव संख्येवरती उज्ज्वल पाटील. इथून अगदी खोलात फेकलेला बॉल त्याला खोदून काढलाय. मिड विकेटला बॉल आलाय, दूरवर्ण क्षेत्ररक्षक आले, थोडे फंबल झाले, आउटफील्ड खराब आहे आणि पाहता या बॉल वरती आल्या 2 धावा आणि 2 धाव संख्येनं संघाच्या धावसंख्येवर भर पडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय तो 51 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला अगदी आपण विचार केला, चौथ्या शतकापासून कोणत्याही प्रकारचा मोठा फटका लगावू दिला नाहीये अक्षरा अँड जर्मन साठी संघाच्या फलंदाजाला. इथून अगदी वेग आणि वेगावरती सवार झालाय गोलंदाज नितेश म्हात्रे आणि सरळ निघून गेलाय प्रेक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्राचा. गोलंदाज नितेश म्हात्रे 2 बॉल फेकले, 2 बॉल मध्ये अगदी 2 धावा खर्च केल्यात. तर चला अगदी मूर 11 घोटणे संघाचा संघनायक अगदी उपस्थित झालाय. तर देवावडे संघाचा संघनायक आपण या. इथून अगदी खोलात आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय आणि इथून शुभमला यावं लागल रनआउटच्या माध्यमातून माघारी. धक्का क्रमांक लागलाय 4था. बॅट्समन शुभम बॅक टू डगआउट. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी हरवला गोलंदाज नितेश म्हात्रेनं हा बॉल आणि शुभमला इथून रनआउटच्या माध्यमातून मात्र माघार जावं लागलं. तर चला देवा आवरे संघाचा संघनायक आपण आला असाल तर अगदी विनंतीचा आपला 3रा पुकार आलाय. इथून इनिंग संपायच्या आतमध्ये जर आपली जर उपस्थिती दर्शवलीत तर नक्कीच वर्तक सर आम्हाला सांगतायत की दुसऱ्या इनिंगचा जर पहिला बॉल संपायच्या आतमध्ये आपण जर आला नाहीयेत तर उपस्थित संघनायकाला मात्र हा नाणेफेकीचा कौल दिला येईल. तर इथून चांगली गोलंदाजी नितेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शिवांश एंटरप्राइज दिघाडी संघाचा हा गोलंदाज. इथून अगदी फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून लांबच लांब फेकून दिलाय. उज्ज्वल पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा षटकार. अगदी इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि या बॉल वरती आलाय षटकार. खमालीचा शॉट पाहायला मिळाला उज्ज्वल पाटीलच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या सहाय्याने संघात धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 57 या आकड्यावरती. इथून पुढचा बॉल गोलंदाज नितेश म्हात्रे. इथून मात्र अगदी खोलात फेकला होता बॉल, अगदी शॉट लॉंग ऑफला आणि बॉल वरती एक सिंगल. एका धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 58 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय या षटकातील. या इनिंग मधील शेवटचा बॉल गोलंदाज नितेश म्हात्रे. सध्याच्या घडीला अगदी 5 बॉलचा अगदी खेळ केला गोलंदाज नितेश म्हात्रेनं आणि या 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात त्या 9 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. एक षटकार या षटकामध्ये आलाय, परंतु
चांगली गोलंदाजी राहिली आहे स्लॉग ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना अक्षरा अँड जॉन 11 साठी संघाची 58 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल बॅट्समन स्ट्राईक ऑन बॅट्समन आहे रणजित जोशी. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना इथून अगदी खोलात फेकला वेग 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 आणि प्रचंड वेगावरती अगदी प्रभावित राहिलाय गोलंदाज नितीश म्हात्रे आणि शेवटचा बॉल आलाय निर्धाव आणि इथून मात्र 5 षटकांचा वादवी खेळ संपलाय. 5 षटकांचा समाप्तीनंतर धावा फलकावरती लागल्यात अक्षरा अँड जय हनुमान साठी संघाच्या 58 धावा आणि इथून शिवांश एंटरप्राइज दिगाडी संघासाठी विजयासाठी धावाचं टार्गेट सेट केलाय ते 59 धावांचा. तर चला इथून ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. थांबा जरा संगीताला थांबवूया आपण तोपर्यंत सार्डेगावचे सामाजिक कार्यकर्ते निवृत्त एसटी बस कंडक्टर SK म्हात्रे सर आपल्याला विनंती आहे की या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. देवा आवरे विपक्ष मूर 11 गोवटणे आजच्या दिवसाचा पहिल्या सत्रात म्हणजे पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल कारण आज एक साखळी सामना खेळवला गेला आणि म्हणूनच देवा आवरेचे कर्णधार सौरभ गावण त्याचबरोबर मूर 11चे कर्णधार साहिल गावण दोघांनाही शुभेच्छा असतील आपल्या खेळासाठी. आवरे संघाला बोलण्याचा चान्स असेल अर्थातच आमचे मित्र दीपक गावण यांचे सुपुत्र सौरभ. हेड इज कॉल आणि हेड आवरे संघ नाणेफेक जिंकलेला आहे. तुम्हाला सांगू इच्छितोय की 2 नियम आहेत. सर्वप्रथम 12वा खेळाडू आपल्या स्कोररच्या पाठीमागे असेल पाणी घेऊन किंवा इतरत्र काही सुविधा असतील पुरवायच्या तर 12वाच प्लेअर जाईल. तुम्हाला एक रिव्ह्यू असेल दुसरा रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांनी जर मागितले तर पंचांना एक्स्ट्रा रिव्ह्यू घेण्याची संधी आहे. या स्पर्धेमध्ये जर सुरुवातीपासून पाहिलं तुम्हाला सांगू इच्छितोय आता लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहतच आहात परंतु सुरुवातीपासून 70च्या वर स्कोर होतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे. मी आता डिसिजन पेंडिंग. खरं तर हेमंत सर कारण नाणेफेक जिंकली तर काय घ्यायचं हे संघ नायकाने अगोदरच ठरवून यायला पाहिजे परंतु असू द्या चालेल. जर समजा प्रतिस्पर्धी संघाने साहिल गावांना विचारतोय प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकलेले सर्रास 99% क्षेत्ररक्षण स्वीकारतात आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं फलंदाजी वाट्याला आली मूर 11च्या साधारणतः आवरे संघासमोर टार्गेट किती ठेवण्याचा तुमचा मनोदय असेल? टार्गेट असं काय नसेल चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कारण आश्वासन देण्यापेक्षा हा सांघिक खेळ आहे. चांगली फलंदाजी करू. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आमच्या मान्यवरांचे देखील आभार असतील नाणेफेकीसाठी आल्यानंतर. वळूया समालोचनासाठी दुसऱ्या सत्रासाठी अर्थात पहिलं पर्व संपलं या सामन्याचं. दुसऱ्या पर्वासाठी मुंबईवरून अर्थातच कळवे इथून आलेले अभिषेक पाटील सरांचं एक सामन्याचं समालोचन सर ऐकलं खूप छान वाटलं. आवाजही या ग्राउंडला किंवा या मैदानाला वेगळा वाटला. अगदी सुप्रसिद्ध समालोचक आहात असल्यासारखं आम्हाला नक्कीच वाटतंय. पुन्हा तोच आवाज आम्हाला ऐकायला आज दिवसभर नक्की वाटेल आणि येणाऱ्या ज्या जास्तीत जास्त इनिंग असतील त्यामध्ये तुम्ही समालोचन करावी अशी आमची अपेक्षा आहे. भाविक इकडे यायचं आहे. धन्यवाद सर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पानदिवे 11 पानदिवे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 आज या स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर अगदी तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आणखीन एक महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. टीम शिवा एंटरप्राइजेस दिघाटी आणि अक्षरा अँड जय हनुमान सारडे. सर 1 मिनिट आपल्याला सांगतो थांबवतोय. अगदी कान देऊन ऐकावे अशा प्रकारची ही घोषणा आहे. पानदिवे आणि पानदिवे गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. हेमंत किशोर पाटील आणि समाधान किशोर पाटील हे
इंडियन नेव्ही अर्थातच SSR मध्ये निवड झाल्यानंतर यावर्षी यश जितेंद्र पाटील याची देखील इंडियन नेव्ही मध्ये निवड झालेली आहे. अगदी पांदिवे गावातील सर्व तरुणांची किंवा ग्रामस्थांची छाती उंचाने फुगावी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये आपल्याला जो समोरून धावत येणारा कॅमेरामन त्याच्यावरच कॅमेरा झूम करा, नाव आहे भाविक रोहिदास पाटील. आजच्या दिवसाचा हा बॉलमॅन आहे. सध्या अंडर 16 मध्ये रायगड लेदर टीम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे भाविक रोहिदास पाटील. या तिघांनाही विनंती आहे की उद्या आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. आपला मान्यवरांच्या हस्ते यथोचित मान सन्मान आपला केला जाईल. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला आता होईल सुरुवात. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अगदी तब्बल 59 डावांची गरज आहे. 2 सलामीवीर बॅटर म्हणून अमोल पाटील आणि नितीश म्हात्रे. षटक क्रमांक 1 मुरुगेश मालीकडे चेंडू सुपूर्द केलाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. महत्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे. शिवाय एंटरप्राइजेस डिगाटी या संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. 30 मध्ये करायचे 59 धावा. देवा आवरे आणि त्यांच्या विरुद्ध टीम मूर 11 गोवटणे या 2 संघांमध्ये हा पुढील सामना पाहायला मिळेल. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची. स्पर्धा केव्हा रंगणार. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. पहिला बॉल. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय, तो झालाय यशस्वी. बॉल निघून जातोय वन बाउन्स. 4 धावांसाठी चौकाराने होतीये डावाची सुरुवात. बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार. 59चा पाठलाग आहे. पहिल्या बॉलवर चौकार. स्ट्रेट डाउन द ग्राउंड फटका. ओ यावेळेला चांगला बॉल होता. यावेळेला जर आपण पाहिलं तर अगदी वाईट इज लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. थोडेसे फंबल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता पंचांकडे पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या तसं पंच घोषित करतायत. म्हणजेच काय, आता या 2 धावांच्या मदतीने 6 धावा. धाव फलकावर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. जगभराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा प्रेक्षक देखील आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आता पंचांनी मध्ये रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. WTC या टीमने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. अगदी जे आमचे कॅमेरामॅन आहेत अगदी 10 ते 15 फूट हाईट वरून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. यस, अगदी आता पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. त्याचं कारण देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, कारण जो गोलंदाज होता त्या गोलंदाजाचा पाय त्या यष्ट्यांवरती आधीच आदळला होता. पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून पुन्हा एकदा, कारण महत्वपूर्ण निर्णय आहे, क्रुशियल मॅच आहे. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 59 धावांचा पाठलाग. पहिल्याच बॉलवर चौकार अगदी सरळ रेषेमध्ये उडवला होता अमोल पाटीलने. क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. थर्ड अंपायरचा निर्णय येईल, तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याची देखील आतुरता आहे, सर्व प्रेक्षकांना आतुरता असते. नॉट आउट, तरी देखील हा फलंदाज नॉट आउट आहे असा निर्णय आलेला आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. चांगलं आयोजन, कृपया पॅव्हलियन मध्ये जी गडबड कमी करा. पॅव्हलियन मध्ये शांतता राखा. तुम्ही कुठल्या संघाचे आहेत खाली बसून घ्या, नाहीतर
जी आर लॉजिस्टिक पानदिवेचं हे मैदान आणि याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम. हाफ ट्रॅकर बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॉल सोडून दिलाय, नाकाच्या समोरून घासत पुसत बॉल निघून गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धाव फलकावर. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर दुहेरी धाव आणि तिसरा बॉल आता आलाय निर्धाव. मुरुगेश माली त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिला बॉल चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय मुरुगेश. 59 धावांचा पाठलाग. स्ट्रायकिंग एंडला अमोल पाटील, एक विस्फोटक फलंदाज म्हणून अमोल पाटीलकडे पाहिलं जातं. चांगला बॉल आहे, पायावर जाऊन आदळलाय, पायावर बरोबर जाऊन आदळला होता. दिशा थोडीशी चुकली. नॉट आउट पंचांचा निर्णय येतोय. लगातारचे दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. कमबॅक करतोय मुरुगेश या मॅच मध्ये, कारण ते करणं देखील महत्वाचं आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा, एकच संधी दिली गेली प्रत्येक संघाला. 6 ऑन बोर्ड, 6 धावा धाव फलकावर झालेत. अमोल पाटील आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला नितेश मात्रे, 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. शिवाय एंटरप्राइजेस दिघाटी. हाफ ट्रॅक बॉल होता, फटका खेळलाय, शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर थ्रो केलाय बरोबर. चांगलं बॅकअप, 1 धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता 7 ऑन बोर्ड, 7 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. मुरुगेश मालीचं हे महत्वपूर्ण षटक. कमबॅक करतोय गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं P1चं षटक आपण पाहतोय. फुल टॉस होता, फुल टॉस बॉलवर आलाय हा 4 चौकार, नो बॉल आणि या नो बॉलवर चौकार. हाफ ट्रॅकर होता, फुल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल असणार आहे. आता आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 13 ऑन बोर्ड, 13 धावा धाव फलकावर झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर अगदी 58 धावा, 59 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. ते 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते धावांचं टार्गेट आता मात्र पूर्ण करायचंय. तो प्रयत्न आता अमोल पाटील आणि नितेश मात्रे यांच्या माध्यमातून केला जातोय. हाफ ट्रॅक बॉल, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आता पुन्हा एकदा डॉट बॉल पंच घोषित करतायत. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 13. बिनगडी बाद, थीम शिवाय एंटरप्राइजेस दिघाठी. तेरा धावा धाव फलकावर झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मुरुगेश माली थोडासा महागडा ठरला या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर नो बॉल गोलंदाजाने हाताळला. त्या नो बॉलवर देखील चौकारच पाहायला मिळाला. 2 चौकार एकाच षटकामध्ये पाहायला मिळाले. टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाईल, विचार विनिमय केला जाईल. प्रयत्न करतायत खेळाडू, संघर्ष करतायत. संघर्ष अटळ आहे या मैदानामध्ये. तिसरा दिवस या स्पर्धेचा. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. ओव्हर नंबर 2 निलेश जोशीकडे चेंडू सुपूर्द केलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि या 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे तब्बल 46 धावांची. 24 मध्ये आता करायचे 46 धावा. लास्ट 24 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे पाहायला मिळतात. आलेल्या तमाम क्रिकेट मायबाप जनतेचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. काही प्रेक्षक आमच्या समवेत WTC म्हणजेच वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या समवेत या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये
चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सुसज्ज असं व्यासपीठ, गोलाकार असं मैदान आणि भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो या पानदिवेमध्ये. JR लॉजिस्टिक या मैदानात हा रंगलाय सोहळा. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, पहिलाच बॉल, काय बॉल टाकलाय, बरोबर क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र बाहेर काढलं होतं गोलंदाजाने. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण प्रचंड वेगातला बॉल त्याने अडवला. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. डावखुऱ्या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल कारण हे डावखुरे गोलंदाज कमी पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर झालेत. ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा नव्हेच तर संपूर्ण जगाला वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ रंगलाय. माजी उपसरपंच चषक 2026 पानदिवे या गावात हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, मिडॉन मध्ये फिल्डर आहे, चान्स आहे, रनआउटची संधी, डायरेक्ट थ्रो, प्रयत्न चांगला केला होता. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 15 या आकड्यावर. आणि विशेष बाब म्हणजे या खेळाडूंसाठी हे मैदान आणि या मैदानासाठी अहोरात्र खूप सारी मेहनत या संपूर्ण आमच्या आयोजन समितीने घेतली आहे. श्यामजी मोकाशी असतील, वीरेंद्रजी पाटील असतील, समीरजी मात्रे असतील, RK पाटील असतील, पानदिवे 11 आणि संपूर्ण पानदिवे ग्रामस्थ मंडळ यांचं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीची माध्यमातून कारण तुम्ही घेतलेली मेहनत आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. यावेळेला चांगला स्ट्रोक, गॅप आहे, गॅप मधून बॉल निघून जातोय. 1 बाउन्स, 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकार आलाय, चांगला स्ट्रोक होता, बॅकफुटवर येत असताना चांगला स्ट्रोक, बरोबर दिशा दिली, गॅप शोधून काढल्याने गॅप मधून बॉलला पाठवला. 4 धावांसाठी चौकार. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल, ज्यावेळेला बॅटला स्पर्श केला होता जरूर, फिल्डर आहेत, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. आता धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धाव फलकावर झालेत. 59 धावांचा पाठलाग करतोय संघ. म्हणजेच काय, आणखीन 40 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये टीम शिवाय एंटरप्राइजेस दिघाटी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 1 टू गो. शेवटचा बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येईल का? येस, डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19. चला, पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये. दोन बॉटल घेऊन जा पटकन, दोघांनाही देत असं. दोन घे बॉटल. आणि DJ रॉकी पाटील यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. 19 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 40 धावा अजूनही करायचे आहेत. अमोल पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. नितेश मात्रे त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 1 चौकार पाहायला मिळालाय. आता 18 मध्ये करायचे 40. टीम हडल रणनीती आता आखली जाईल या ब्रेक मध्ये. इथून पुढे 18 बॉल मध्ये 40 धावा करायचे आहेत. कोणता संघ सामना जिंकणार? एका बाजूला शिवाय एंटरप्राइजेस दिघाटी, दुसऱ्या बाजूला अक्षरा अँड जय हनुमान सारडे. हा संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलाय. आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. उज्ज्वल पाटीलकडे चेंडू सुपूर्द केला. 18 मध्ये करायचे 40. हे निर्णायक षटक असेल या मॅच मधील.
आणि पहिल्या डावामध्ये उज्ज्वल पाटीलने काय अफलातून फलंदाजी केली होती. 14 बॉल मध्ये वैयक्तिक 32 धावा त्याने केल्या. म्हणूनच ही काय 59 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाने. आपल्या गावासाठी प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. अंगावरती जर्सी आपल्या गावाच्या नावाची. त्या नावासाठी मैदानात उतरायचंय, मैदानामध्ये खेळायचंय, संघर्ष करायचंय, प्रयत्न करायचंय, अक्षरशः मैदानामध्ये लोळायचंय, माकायचंय या चिखलाने आणि या मातीने. पण चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचंय. तोच प्रयत्न प्रत्येक खेळाडू आता मात्र मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये इथून पुढे 40 धावांची गरज असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना नितेश म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल पाटील. हे दोन सलामीवीर फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. टीम शिवाय एंटरप्राइजेस दिघाटी या संघाकडून सुरुवात चांगली झाली आहे. 12 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 19 धावा बनवल्यात. उर्वरित 18 बॉल मध्ये आता 40 धावा करायच्याच सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक महागडं ठरलं होतं मुरगेश मालीचं, त्याने 13 धावा खर्च केल्या. निलेश जोशीचं कौतुक करावं लागेल. एक चौकार जरूर आला त्या षटकामध्ये, फक्त त्याने 6 धावा खर्च केल्यात. आता ओव्हर नंबर 3 च्या खेळाला होईल सुरुवात. 18 बॉल 40 धावांची गरज. पहिलाच बॉल बरोबर हाताळला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. या बॉलवर एकेरी धावा आली आहे. मॅचचं समीकरण बदललंय. 17 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 17 बॉल मध्ये 39 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लास्ट 17 बॉल 39 रन्स टू विन. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. काही चूक नव्हती क्षेत्ररक्षकाची. बॉल ठप्पा पडला, बाउन्स झाला, त्याच्या डोक्यावरून निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. हा नशिबाचा चौकार होता. 24 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड. प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने बॉलला रोखण्याचा, तो यशस्वी ठरला. काही चूक नव्हती क्षेत्ररक्षकाची. अगदी बरोबर समोर टप्पा पडला बॉल आणि त्याच्या डोक्यावरून निघून गेला. 4 धावांसाठी 24 धावा धाव फलकावर झाल्यात. 59 धावांचा पाठलाग. 16 मध्ये आता करायचे 35. 16 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. यावेळेला बॅटचा कडा घेऊन बॉल निघून घेतोय. बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट आली आहे. पहिला गडी बाद. बॅटर आउट. रणजितने तो झेल टिपलाय. अमोल पाटीलची खेळी संपुष्टात. विकेट आली आहे, मोठी विकेट. पहिला गडी माघारी परतला आणि त्यानंतर मात्र अगदी बॅटिंगसाठी रुपेश ठाकूर येत असताना पाहायला मिळत आहेत. उज्ज्वल पाटीलने आपल्या संघाला ती विकेट मिळवून दिली आहे. अमोल पाटील माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळेल रुपेश ठाकूर. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता रणजित, त्याने झेल टिपला आणि म्हणूनच की काय खेळी संपुष्टात आली अमोल पाटीलची. वैयक्तिक या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर पण अमोल पाटीलने 16 धावा केल्या. चांगला बॉल आहे, कमबॅक करतोय गोलंदाज उज्ज्वल पाटील. पुन्हा एकदा या मॅच मध्ये डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 24 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 14 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 14 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. 14 मध्ये करायचे आहेत 35 धावा. 14 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. जिंकणार कोण ही लढत? सगळ्यांच्या नजरा या मॅच वर आहेत. चांगला सामना रंगलाय. हाफ ट्रॅकर होता. आणखीन एक बॉल आता डॉट येताना पाहायला मिळेल. रन मिळणार नाहीये. पडल्यानंतर थोडासा थांबून आला हा बॉल. स्लोअर पण डिलिव्हरी. पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतलं. चेंडूने बरोबर गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल.
24 धावा धावफलकावर झाल्या 24. कौतुक करावं लागेल उज्ज्वल पाटीलचं, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरचे 3ही चेंडू निर्धावले. त्या 3 मधील एक विकेट देखील पाहायला मिळाली अमोल पाटीलची. शेवटचा बॉल शिल्लक, 1 टू गो. शेवटचा बॉल, चांगला स्ट्रोक आहे, फिल्डर आहेत, बॉलला रोखण्याचा प्रयत्न करतायत, फंबल झालेत, घसरला पाय, तोपर्यंत 2 धावा आता केलेत कंप्लीट. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावर 26. जिंकण्यासाठी 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. बरोबर. चला, 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 33 धावा अजूनही करायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टीम शिवा एंटरप्राइजेस दिघाटी या संघाला. निलेश जोशीकडे चेंडू सुपूर्द केलाय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे निलेश जोशी, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण दुसरं षटक हाताळत असताना फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या. म्हणूनच ही काय कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय, पुन्हा एकदा त्यालाच आमंत्रित केलंय हे षटक हाताळण्यासाठी. 12 बॉल जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. चांगली मॅच रंगली आहे, चांगला सामना आहे, रोमांचक सामना, रोमहर्षक सामना. 12 बॉल 33 धावांची गरज. कोण जिंकणार ही लढत पाहायचंय. एका बाजूला अक्षर अँड जय हनुमान सारडे, दुसऱ्या बाजूला शिवा एंटरप्राइजेस दिघाटी या संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलाय. 12 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. ओव्हर नंबर 4 च्या खेळाला होईल सुरुवात. निलेश जोशी, पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक आहे, कॅप आहे, कॅप मधून बॉल निघून जातोय मागील बाजूच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय, पहिल्या बॉलवर चौकार. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 11 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 29 आतापासून गरज असणार आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला फटका खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला थ्रो केलाय, बरोबर थ्रो केलाय, 1च धाव मिळणार आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये आता 28 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चांगलाच सामना रंगलाय, रोमहर्षक सामना, रोमांचक सामना. 10 मध्ये करायचे 28 धावा. लास्ट 10 बॉल 28 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, बरोबर हाताळतोय हा गोलंदाज निलेश जोशी. काय गोलंदाजी पाहायला मी त्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये, कारण दुसरं षटक हाताळत असताना फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या. 4थ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा तो आला, पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि तिसरा चेंडू आता आलाय निर्धाव. म्हणजेच काय, पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत 28.
ज्यावेळेला फटका खेळलाय फिल्डर आहेत का त्या ठिकाणी? यस, फिल्डर तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही मिळणार धाव. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 8 बॉल मध्ये 27 धावा अजूनही करायची आहेत. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम शिवाय एंटरप्राइजेस दिगाठी. मॅच कोण जिंकणार? मॅच कोण जिंकणार? प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. फलंदाज बीट झालेत. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 27 अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हा महत्वपूर्ण बॉल असेल या मॅच मधील. यस, या बॉलवर हो प्रयत्न चांगला केला होता. यष्टीरक्षकाने झेल हातामधून निसटलाय. म्हणजेच काय, डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरं षटक हाताळत असताना फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. 4थ्या षटकामध्ये तो पुन्हा एकदा आला. त्या षटकामध्ये फक्त त्याने 6 धावा खर्च केल्यात आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिले. टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाला या मॅच मध्ये गोलंदाज निलेश जोशीने 6 बॉल मध्ये आता करायचे 27. क्रिकेटचा महासंग्राम. चला स्पीडअप घ्या टीम अक्षर अँड जय हनुमान सारडे. टीम हडल, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. 6 बॉल मध्ये 27 करायचे. सामना जिंकण्यासाठी आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल हे पाहायचंय. कैलास पाटीलकडे चेंडू सुपूर्त केलाय. त्याच्यावर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. विश्वासाचं सोनं करण्याची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे आहे. कैलास पाटील. 6 बॉल 27 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर नितेश म्हात्रे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रुपेश ठाकूर. पहिलाच बॉल उडवलाय. उंची जास्त गाठली आहे. लांबी कमी पडते. झेल टिपलाय. विकेट आली आहे. बॅटर आउट. विकीने झेल टिपलाय आणि विकीने झेल टिपल्यानंतर हा जल्लोष साजरा केला जाईल. विकेट. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 27 धावा करायचे आहेत. होतील पूर्ण या 27 धावा या मैदानात. 5 मध्ये करायचे 27. नवीन बॅटर ओमकार. पाच मध्ये करायचे 27 धावा. इथून पुढे सगळेच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील ओमकार म्हात्रेला. पाच बॉल आणि 27 धावांची गरज. कमबॅक केलंय या मॅच मध्ये टीम अक्षर अँड जय हनुमान सारडे या संघाने. कारण निलेश जोशीने केलेली गोलंदाजी त्याच्या जोरावरच पुन्हा एकदा कमबॅक केले टीमने. ओ, या बॉलवर काय घडणार? एक धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, 4 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 4 बॉल मध्ये अजूनही 26 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 59 धावांचं टार्गेट. किती लक्ष छोटं होतं. 30 बॉल मध्ये 59 धावा करायच्या होत्या, पण गोलंदाजांचं मात्र वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. टीम अक्षर अँड जय हनुमान सारडे या संघाचं. हाफ ट्रॅकर बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. म्हणजेच काय, एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावर 34. 34 धावा धाव फलकावर. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. 34 धावा धाव फलकावर झाले. 34. कारण पडल्यानंतर बॉलने प्रचंड उसळी घेतली होती, म्हणूनच की काय पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट सिग्नल पंच घोषित करतायत. 34 धावा धाव फलकावर झालेत. 59 धावांचा पाठलाग. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे. चांगला बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न.
उंची जास्त आहे, लांबी पुन्हा एकदा कमी पडते, झेल टिपलाय, आणखीन एक विकेट आली आहे. अजिंक्यने तो झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. बॅटर आउट. पार्थ आलेत, नवीन बॅटर पार्थ. .34 34 धावा धावफलकावर झालेत. आदर्श शिक्षक माननीय श्री विशांजी ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. विशांजी ठाकूर साहेब, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल पायावर जाऊन आदळलाय, पंचांकडे अपील. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. एक धाव कंप्लीट. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 35. 35 धावा धावफलकावर झालेत. आता मॅचला फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या उंबरठ्यावर वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय अक्षरा अँड जय हनुमान सारडिया संघ. चांगला बॉल, यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 36. 36 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आणखी 23 धावा अजूनही करायच्या आहेत. म्हणजेच काय, आता सामना टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. या डावाचा विचार केला तर एकही षटका ठोकला गेला नाहीये. टीम शिवा एंटरप्राइजेस दिघाटी आणि या बॉल मात्र आता निघून जातोय 4 धावांसाठी. सामना मात्र जिंकलाय टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हल्लक टीम शिवा एंटरप्राइजेस दिघाटी आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने प्रथम फलंदाजी करत असताना 14 बॉल मध्ये 32 धावा केल्या. एक षटक त्याने